मराठवाड्यात जमिनीवरून आकाशातून कुठूनही पाहिलं तरी पाणी दिसत नाही। सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या 6000 विहिरी कोरड्या ठाक पडल्यात। बोरवेल्स खोदल्या तरी 600 फुटांपर्यंत पाणी लागत नाही। अशी ही परिस्थिती असताना उस्मानाबाद, बीड, लातूरच्या प्रशासनानं पाणी टंचाई निवारणासाठी 6500 पाण्याचे स्रोत ताब्यात घेतले। त्या 3 जिल्ह्यात मिळून 600हून अधिक विहिरी अधिगृहीत केल्या गेल्या। 50 फुटांच्या विहिरींवरून गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे। भूजल सर्वेक्षण विभागाचा अहवाल आहे की पाणी पातळी 200 फुटाहून खाली गेलेली आहे आणि खाजगी बोरवेल्स तर 600 फुटाचे ड्राय पडलेले आहेत। मग असं असताना 50 फुटांच्या विहिरींना पाणी कसं? त्याचं उत्तर आहे दुष्काळ आवडे प्रशासनाला। प्रत्येक विहिरीला महिन्याकाठी राज्य सरकार पाणी घेतलं म्हणून 14,000 रुपये देतं, म्हणजे 600 विहिरीचे महिन्याला 84 लाख, गेल्या 5 महिन्यातले 4,20,00,000 टॅक्स पेअरचा पैसा। पाणी टंचाई तीव्र होऊ लागली तसं जानेवारीपासूनच विहिरींचं अधिग्रहण सुरू झालं। उपलब्ध स्रोत शोधण्याची जबाबदारी ग्रामसेवकांची होती। पंचायतीतून अधिग्रहणाचे ठराव आले की तहसीलदार मंजुरी देत होते। आम्ही पडताळणी केली तेव्हा असं दिसलं की अधिग्रहित केलेल्या 600 पैकी 5% विहिरींना सुद्धा पाणी नाहीये। विहिरींचं पाणी जानेवारीतच आटलंय। जे शिल्लक आहे ते ग्लास किंवा वाटीनं गोळा करावा लागतंय। पाणी भेटत नाही तर बारीला जर लाडत 5 घर आहेत तर 5 घराला सुद्धा येळभर सुद्धा पाणी मिळत नाही। एक घागर 8 दिवसाच्या मध्ये जर आलं तर एक संडासला सुद्धा जायला पाणी भेटत नाही। त्याला मोटरी चालू करून सध्या तो फुटबॉल उघडा आहे, त्यामुळं आज 4 दिवस झालं पाण्याची अवस्था अशी बिकट आहे की 8-8 तास पाण्यासाठी फिरावं लागायला लागलेलं आहे। आणि पुन्हा पाणी जाय आलं तर पुन्हा घागरी एकुणिकीच्या भांडणं, एकुणिकीच्या महिला सुद्धा भांडणात टकुरीत घालत्या, त्या कळशा घालत्या, त्या घागरी घालत्या। त्या पाणी 10-10 तास बसलं तर 10 लिटर पाणी या गावाला मिळू शकत नाही। आणि टँकर चालू होतं ते बी टँकर 2-3 महिने झाला बंद आहे। विहिरी कोरड्या पडलेल्या आहेत। विहिरी अधिग्रहित केल्या गेल्या आणि आजही त्या विहिरी अधिग्रहित आहेत, अनेक महिन्यांपासून केलेल्या विहिरी। आणि अधिग्रहित विहिरींच्या बद्दल त्या ज्यांच्या विहिरी अधिग्रहित केल्या गेल्या त्या शेतकऱ्यांना पैसे दिले जातात। येत्या 8 दिवसामध्ये पाऊस नाही पडला तर मोठी गंभीर स्थिती आहे आणि त्यामुळे या अशा पद्धतीच्या व्यवस्था चालू ठेवणं हे अतिशय चुकीचं आहे असं मला वाटतं। यावेळचा दुष्काळ आणि पाणी टंचाई तीव्र असल्यानं उपाययोजनांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयांना सढळ हस्ते निधी आलाय। प्रशासनावर कामाचा ताणही मोठा आहे। त्याचा फायदा घेऊन 5 महिन्यांपासून पाणी नसलेल्या विहिरींची बिलं काढलीत, पण जनता तहानलेलीच। तर नसलेल्या पाण्याचे पैसे मात्र सरकारी अधिकारी आणि गावगावच्या नेत्यांच्या खिशात जातोय हे नक्की। राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, उस्मानाबाद।